ओय प्रवीण, तू सिगरेट हो. ओय कैलासवाणी, तू भी तो ग्रेट है. प्रवीण आणि कैलासवाणी, रिसेंटली ही नावं तुम्हाला नक्की पडद्यावर पाहिल्याचं आठवत असेल. आणि सांगायची गरज आहे का? कोणता चित्रपट? देऊळ बंद 2. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा चित्रपट 100 कोटीची कमाई करून एक नवा विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे. आता हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा कोणत्या कोणत्या कॉन्ट्रावर्सीजना प्रवीण तरडेंनी तोंड दिलं हे सुद्धा सर्वश्रुत आहे. मुख्य गोष्ट 100 कोटी कमाई झाली याचं सेलिब्रेशन, याचा आनंद, याविषयी अभिनंदन हे तर आहेच आहे. पण मला विशेष करून एक बाब पूर्ण समाजापर्यंत पोहोचवायची आहे की किती मोठ्या मनाची माणसं या जगात असू शकतात. निर्माते कैलासवाणी घ्या किंवा दिग्दर्शक प्रवीण तरडेजी घ्या, या दोघांनी मनाचा मोठेपणा असा दाखवला आहे की एकतर या देऊळ बंद 2 या चित्रपटाचं जे काही आज घवघवीत यश आम्हाला प्राप्त झालं आहे, याच्यामध्ये या चित्रपटासाठी झटलेल्या स्पॉटबॉयपासून कॅमेरामन आणि मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी क्रेडिट दिलं आहे. या प्रत्येक व्यक्तीचा बहुमान त्यांच्या शब्दातून सतत व्यक्त होतो आहे. एकतर ही गोष्टच आजकाल खूप दुर्मिळ झाली आहे. त्यातल्या त्यात प्रवीण तरडे यांच्याविषयी कलाक्षेत्रामध्ये प्रचंड आदरभाव नक्की आहे. त्यांचा मुळशी पॅटर्न चित्रपट असो किंवा त्यांचं लेखन असो, अनेक सिरियल्स याचे लेखक प्रवीण तरडे आहेत. ही बाब ते स्वतःहून कधीही कोणालाही सांगत नाहीत. पण कलाक्षेत्रातल्या काही दिग्गजांना हे नक्की माहिती आहे. त्यांची लेखनशैली, त्यांचं हे कर्तृत्व आणि त्यातून अतिशय निर्भीडपणे आपल्या या कलाक्षेत्रात वावरत राहणे आणि खुद के दिल की मर्जी, मैं मेरे दिल का राजा, अशीच त्यांची एक व्यक्तिमत्वाची छाप आजही आहे आणि ती अशीच टिकेल यात मला काहीच शंका वाटत नाही. आता देऊळ बंद 2 याला यश मिळाल्यावर देऊळ बंद 3ची सुद्धा अनाऊन्समेंट झाली आहे. त्यासाठी शुभेच्छा नक्कीच मी अर्पित करतो या पूर्ण टीमला आणि याच्याहीपेक्षा घवघवीत यश आपल्या पदरात पडो याच सदिच्छाही व्यक्त करतो. तथापि मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा देऊळ बंद 2 चित्रपटातल्या हा जो काही त्यांना 100 कोटीची मजल मारताना जो काही नफा होणार आहे, ते पैसे, सर्व पैसे विद्यार्थ्यांसाठी वापरणं असं वचन प्रवीण तरडेजी आणि कैलासवाणीजी या दोघांनीही दिलं आहे. आणि हीच बाब मला इथं अधोरेखित करून जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवावीशी वाटली आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम प्रवीण तरडे आणि कैलासवाणी यांच्या या दिलदार मनोवृत्तीला मी अगदी लवून मुजरा करतो. त्यांनी मग माहिती घेतली मकरंद अनासपुरे आणि अजून काही सोशल वर्क करणाऱ्या काही लोकांकडून आणि ती माहिती गोळा करून मराठवाडा आणि विदर्भ येथील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जवळपास 200 विद्यार्थ्यांचा 3 वर्षाचा जेवणाचा खर्च या टीमने उचलला आहे. म्हणजेच या देऊळ बंद 2 याच्या यशामधून जे काही त्यांना प्राप्ती होणार आहे ती त्यांनी समाजासाठी देण्याचं कबूल केलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी सुरूसुद्धा झाली. काही शेतकरी कर्जानी म्हणा किंवा
इतर काही कारणांनी आत्महत्या केलेल्या ती कुटुंब उघड्यावर पडतात. अशी त्यांनी काही कुटुंब निवडली. साधारण 3 कुटुंब आहेत. त्यातली काही मुलं वैद्यकीय शिक्षण घेत आहेत परदेशात. त्यांचा त्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्चसुद्धा उचलण्याचं या दोघांनी ठरवलं आहे. म्हणून प्रवीण तुसी ग्रेट हो, कैलास तुसी ग्रेट हो, असं तुम्हालाही मनापासून नक्की म्हणावंसं वाटेल, यात काहीही शंका नाही. कारण आपल्या खिशामध्ये असलेल्या 10 रुपयापैकी 25 पैसे तरी समाजाला आपण दिले पाहिजेत, ही मनोवृत्ती खूप कमी लोकांकडं आपल्याला आढळते. आज नाम फाउंडेशनचं नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून सुरू केलेलं कार्य आणि नंतर मग त्यांना जोडत गेलेले काही अनंत हात, ते कार्यही जोरात चालू आहे. आता त्याच धर्तीवर आपला चित्रपट यशस्वी झाल्यावर त्या फायद्यामधून एखाद्याला वाटलं असतं, चला मी 3 कोटीची गाडी घेईन. प्रवीणजी शेतकऱ्याचे चिरंजीव आहेत. त्यांना वाटलं असतं, चला शेती सुधारू आपण, जो काही आपल्या वाट्याला प्रॉफिटमधला पैसा येईल. एक डायरेक्टर, लेखक या नात्याने जे काही कॉन्ट्रॅक्ट त्यांनी साईन केलेलं असेल निर्मात्याबरोबर, त्या अनुषंगाने स्वतःचा मिळणारा पैसा स्वतःसाठी सुद्धा वापरता आला असता. या स्वार्थी मनोवृत्तीने जगणाऱ्या आपल्या हिंदी फिल्मसृष्टीमध्ये अशी खूप आहेत. म्हणूनच या मराठी माणसाचं हे जे काही पाऊल त्यांनी उचललं आहे, प्रवीण तरडेजी आणि कैलास वाणीजी, तुमचं शब्दांच्या पलीकडचं हे कर्तृत्व आहे. तुम्ही जी काही ही आखणी केली आहे, त्या प्रॉफिटचा पैसा, 200 विद्यार्थ्यांचा 3 वर्षासाठी जेवण, काही 25 मुली तुम्ही दत्तक घेतलेल्या आहेत, काही 3 विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षणाचा परदेशातला खर्च उचलणं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांसाठीच हा पैसा वापरला जाईल असंही वचन दिलं आणि त्यानुसार तुम्ही चालणार आहात. नो डाऊट ॲट ऑल. याला शब्द अपुरे पडतात. या गोष्टींची स्तुती करायला माझे तर शब्द अपुरे आहेत, असंच मी माझं मत व्यक्त करतो. कुठेतरी तुम्ही ही जी घालून दिलेली पायवाट आहे, त्या पायवाटेने इतरांनीसुद्धा जायला हरकत नाही. आपण या समाजात माणूस म्हणून जन्माला आलो आणि जर आपण खूप उत्तुंग भरारी घेतली, तर ही भरारी खालून बघणारी जी लोकं असतात, जी गरजवंत असतात, त्यांच्यापर्यंत तुम्हाला मिळालेलं यश हे झिरपत झिरपत काही प्रमाणात पोचलंच पाहिजे. ह्या मनोवृत्तीला कवी प्रवीण शोचा नेहमीच मानाचा मुजरा. कडक सॅल्यूट टू प्रवीण तरडेजी अँड कैलास वाणीजी फ्रॉम दिस युनिक चॅनल कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल. हा प्रवी तुम्हा दोघांच्या पुढे नतमस्तक आहे आणि प्रवीण तरडेंच्या बाबतीत जे काही मला माहिती होतं त्यानुसारच मी भरभरून बोललो आहे. त्यांच्या सर्व कारकिर्दीला माझ्या लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो मी. आणि कैलास वाणी निर्माते देऊळ बंद 2 या चित्रपटाचे, त्यांच्या हातनंसुद्धा अजून अशीच निर्मिती होत राहो आणि त्यांच्या हातनंसुद्धा असंच त्यांच्या मनातली जी काही समाजकार्याची एक संकल्पना आहे, ते समाजकार्यसुद्धा सतत घडत राहो. याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल टीम ऑफ देऊळ बंद 2.